दिवस आहे. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस मराठी भाषेशी अस्मितेशी जोडला गेला. 2013 साली महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आणि त्यानंतर जगभरामध्ये जिथे जिथे मराठी माणूस असेल तिथे तिथे हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रजांशीही माझं काही एक नातं होतं. त्या भाषणामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. मागे एका मुलाखतीतही मी बोललेलो होतो. ही गोष्ट बऱ्यापैकी जुनी आहे. 89-90ची असेल, ज्यावेळी मी 9वी-10वीला शिकत होतो आणि त्याआधी 1-2 वर्ष कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च सन्मान मिळालेला होता, विशाखा या त्यांच्या कविता संग्रहासाठी. आणि त्यानंतर कुठल्या तरी एका दिवाळी अंकामध्ये मला कुसुमाग्रजांचा पत्ता मिळाला. राका कॉलनी, नाशिक 2 हा त्यांचा पत्ता. आणि मी त्यांना त्या काळामध्ये म्हणजे 9वीला किंवा 10वीला असेल, मी एक पत्र पाठवलं की सर मला मार्गदर्शन वगैरे करा, मी ही कविता लिहितो असं. अर्थात त्यामध्ये भाबडेपणा होतं की आपण कुणाला पत्र पाठवतोय वगैरे, पण तेव्हा काही आजच्यासारखं संकोच वाटण्याचं काही कारण नव्हतं. आणि मी तेव्हा त्यांना पत्र पाठवलं आणि आश्चर्य म्हणजे त्यांनीही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं होतं आणि खूप छान ते पत्र मला लिहिलेलं होतं. पुढे आणखी एक गोष्ट अशी घडली की कुसुमाग्रज हे माझे फार आवडते कवी आहेत. ते अनेक अंगानं, त्याविषयीची चर्चा इथे मी करत नाही. परंतु जेव्हा मी प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो औरंगाबादला, म्हणजे आजच्या संभाजीनगरामध्ये 2001 साली, त्यावेळी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला कुसुमाग्रजांचा विशाखा हा कविता संग्रह होता. आणि मग या निमित्तानं मी कुसुमाग्रजांच्या त्या संग्रहाचं संपादन केलं की महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या कवितेच्या अभ्यासकांना लिहायला मी सांगितलं आणि प्रत्येक कवितेचा एक भावार्थ उलगडून दाखवणारा एक विद्यार्थी केंद्रीय असं एक संपादन, विशाखा एक परिशीलन या नावानं प्रकाशित केलं 2007 साली. तर या निमित्तानं संत दासगणू, वरदानंत भारती, काशीबाई फुलारी आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज या महानुभावांना मी विनम्र अभिवादन करतो. खरं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप संमेलनं होत आहेत. गेल्या महिन्यामध्ये साधारण 1.5-2 महिन्यांपूर्वी साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. आज नांदेडमध्ये विद्रोही साहित्य संमेलन होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संमेलनं होत आहेत. साधारणपणे साहित्याच्या परिघाबाहेर जी लोक राहतात त्यांना नेहमी प्रश्न पडतो की संमेलन म्हणजे नेमकं काय, संमेलनाची आवश्यकता कशासाठी असते. तर मला असं वाटतं की साहित्य संमेलन हा केवळ एक मेळावा नसतो किंवा तो उत्सव नसतो, तर समाजाला सांस्कृतिक आणि वैचारिक दिशा देणारा तो एक महोत्सव असतो. आणि असे महोत्सव हे सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टीनं आणि वाचन संस्कृतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून मला असं वाटतं की या निमित्तानं नव्या पिढीला संमेलनाशी जोडून घेता येतं, मराठी भाषेला किंवा अन्य बोलींनासुद्धा संमेलनाशी जोडून घेता येतं, स्थानिक लेखकांचा संमेलन यामध्ये सन्मान करता येतो. खरं तर आज आपण अशा काळामध्ये आहोत की प्रभाकरराव म्हटले की आज AI किंवा अन्य साधनं आपल्या हातात आहेत, मनोरंजनाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म जगभरामध्ये उपलब्ध झालेले आहेत. पण तरीही मला असं वाटतं की अशी साधनं हजार येऊ द्या, त्यांच्या मताशी मी बऱ्यापैकी सहमत आहे, अशी साधनं कितीही येऊ द्या, माणसाच्या सर्वांगीण विकासामध्ये पुस्तकाचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं पुस्तकाला आपल्याला पर्याय देता येणार नाही. पुस्तक काय करतं तर पुस्तक माणसाच्या निर्णय क्षमतेचा, कल्पनेचा तर विस्तार करतातच, पण चांगली पुस्तकं नैतिक मूल्यांसह माणसामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की साहित्य संमेलन ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. पुस्तकामुळे आपण जगभरातील संस्कृती समजून घेऊ शकतो किंवा ज्ञान परंपरेला आपण समजून घेऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की सामाजिक परिवर्तनाची ताकद ही पुस्तकामध्ये असते. त्यामुळं सत्ताधीश हे शत्रूंना घाबरत नाहीत उत्तमराव, ते पुस्तकांना घाबरतात आणि विचार करणाऱ्या माणसांना घाबरतात. हा जगाचा इतिहास आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये क्रांती झाली, ती कुठल्याही स्वरूपाची असेल, ती क्रांती पुस्तकामुळे झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण पुस्तकं केवळ पुस्तकं नसतात, तर पुस्तकं ही वाचकाची तर्कशक्ती वाढवतात, सत्याची जाणीव करून देतात. एवढंच नाही तर पुस्तक जनमत घडवतात आणि हे जनमत कधी कधी सत्ताधीशाला सुद्धा जाचक ठरू शकतं. आणि म्हणून अनेकदा जगाच्या इतिहासामध्ये साहित्यिकावर किंवा चांगल्या पुस्तकावर निर्बंध लादल्याचा इतिहास आहे. म्हणजे अगदी प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोपासून ही परंपरा आहे, ती अगदी आपल्या काळातल्या कुठल्याही लेखकांपर्यंत, अगदी तुकार, कबीर, टिळकांपासून तर दाभोळकरांपर्यंत ही परंपरा आपल्याकडे आहे. एकतर अशा एका काळामध्ये आपण आहोत की ज्या काळामध्ये आपल्या भावना फार नाजूक झालेल्या आहेत, त्या कोणत्याही गोष्टीनं लगेच दुखावतात. म्हणजे एखाद्याच्या कवितेनं त्या दुखावतात,
सिनेमामुळे दुखावतात, गाण्यामुळे दुखावतात. आणि ज्यावेळी पुस्तकाचा वैचारिक प्रतिवाद करण्याची क्षमता जर आपण गमावली तर माणसं पुस्तकाला घाबरतात किंवा विचाराला घाबरतात. त्यामुळं चांगल्या पुस्तकामुळे कधीकधी समाजामध्ये गदारोळ होतो. तुकाराम हे त्याचं एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या ज्या काही वाङ्मयीन चळवळी झाल्या, विशेषतः ग्रामीण चळवळ असेल, दलित साहित्याची चळवळ असेल, स्त्रीवादी चळवळ असेल, या सगळ्या चळवळींच्या मागे पुस्तकं कारणीभूत ठरलेली आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेमुळे महाराष्ट्रामध्ये दलित साहित्याची निर्मिती झाली. दलित साहित्याची निर्मिती ही भारतीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची अशी घटना ठरलेली आहे. त्याचं कारण असं की हे दलित साहित्य केवळ उपेक्षित वर्गाच्या सांस्कृतिक अस्तित्वाचा आणि इतिहासाचा तो पुनर्शोध करणारं हे साहित्य आहे. समानतेच्या मूल्यांची आणि मानवी हक्काची जाणीव जर पहिल्यांदा कुणी करून दिली असेल तर ती दलित साहित्याने आपल्याला करून दिलेली आहे. ग्रामीण आणि स्त्रीवादी साहित्य प्रवाहांनी सुद्धा व्यापक प्रमाणामध्ये जनमत घडवलेलं आहे, हेही आपल्याला लक्षात येऊ शकेल. स्त्रीवादी साहित्याने आपल्याला एक नवी अंतर्दृष्टी दिली. स्त्री आणि पुरुष या भूमिकांची पुनर्तपासणी आपण कशी करावी हे आपल्याला शिकवलं. पुरुष निर्मित स्त्रीत्वाची चिकित्सा करून स्त्रीच्या मनोभूमिकेला, तिच्या माणूसपणाला, स्वाभिमान आणि सामर्थ्याला अधोरेखित केलं. यामुळे आपण पाहू शकतो की मागच्या साधारण शतकभरामध्ये एक भोवताल बदलला आणि स्त्रिया लिहू लागल्या, बोलू लागल्या. सावित्रीबाई फुले असतील, ताराबाई शिंदे असतील, आनंदीबाई जोशी असतील, रमाबाई पंडित असतील, त्यांच्यापासून तर अगदी यांच्यापर्यंत, प्रीतीताईपर्यंत ही सगळी एक विचार परंपरा यामुळे आपल्याला घेता येऊ शकते. म्हणून माझा मुद्दा असा होता की साहित्य संमेलन छोटा आहे की मोठा हा मुद्दा नाही. साहित्य संमेलन हे स्त्रियांच्या अभिव्यक्तीला, चळवळीला, स्त्री अस्मितेला चालना जसं देतं तसंच ते शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना देखील सकारात्मक ऊर्जा देऊ शकतं. या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं की साहित्य संमेलनामध्ये विचारांची आणि ज्ञानाची चर्चा घडते. त्या अर्थानं मी या संमेलनाकडे बघतो आहे. एक लक्षात घ्या की साहित्य संमेलनातील चर्चा वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या बौद्धिकतेला, भावनेला बळकट करतात की नाही हे मला माहिती नाही, पण निदान संमेलनामुळे सामान्य माणसे पुस्तकांच्या किंवा साहित्यिकांच्या सहवासात येतात. ही घटना मला फार महत्त्वाची वाटते. त्याचं कारण असं आहे की लेखक वाचक संवाद ही निकोप समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 1.5 वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय. या गोष्टीला आता जवळपास 1.25 वर्ष उलटून गेलेलं आहे, पण आपण अजूनही त्याच्या आनंदाच्या बाहेर पडायला तयार नाही आहोत. मला असं वाटतं की कुठल्याही भाषेचा विकास हा केवळ उत्सव साजरा होत नसतो. कुठलीही भाषा केवळ पताका फडकवून मोठी होत नसते, तर त्यासाठी आपल्याला काही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणजे शब्दकोश, परिभाषाकोश या अकॅडमिक पातळीवर होत राहतील, पण सर्वसामान्य माणूस म्हणून, वाचक म्हणून आपण भाषेसाठी काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. केवळ शासनाचे निर्देश आहेत म्हणून आपल्याकडे भाषा संवर्धन पंधरवडा केला जातो. केवळ शासनाचे निर्देश आहेत म्हणून आपण अभिजात मराठी सप्ताह साजरा करतो. मला असं वाटतं की या पलीकडे जाऊन भाषेविषयी जरा आस्थेनं बघण्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे आपण सगळे आता नव्या यंत्राच्या प्रभावामध्ये आहोत. आपल्या सगळ्यांचीच भाषिक सांस्कृतिक घडी मोठ्या प्रमाणात विस्कटलेली आहे. ही घडी विस्कटलेली जी आहे ती जर आपल्याला पुन्हा त्याची पुनर्बांधणी करायची असेल तर आपल्याला आपल्या भाषेमध्ये लिहावं लागेल, आपल्या भाषेतलं साहित्य वाचावं लागेल. त्याचं कारण असं आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची अंतप्रेरणा देखील आहे. म्हणून आत्मगौरवाच्या पलीकडे जाऊन आपल्याला सर्वांनीच भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे. एक अत्यंत नकारात्मक अशी चर्चा सातत्यानं होत असते की मराठी भाषा ही मरायला घातलेली भाषा आहे, ती मुमूर्षी भाषा आहे. मला असं वाटतं की या न्यूनगंडातून आपण बाहेर पडलं पाहिजे डांगे सर, की जोपर्यंत आपणच आपला आत्मविश्वास जर आपण डळमळीत करून घेतला तर बाहेरच्या लोक आपल्या भाषेचा विकास करणार नाहीत. म्हणजे मी विद्यापीठामध्ये अध्यापन करतो.
खेड्यापाड्यातले उमरीचे खूप मुलं येतात सर आमच्याकडे शिक्षणासाठी, आणि हे मुलं आल्यानंतर ते साधारणपणे परकीय भाषेला अधिक प्राधान्य देतात. म्हणजे इथे फ्रेंच शिकवली जाते का, तुमच्याकडे स्पॅनिश आहे का, तुमच्याकडे रशियन आहे का, आणि ती आमच्याकडे आहे. पण त्यांना असं वाटतं आहे की जर आपण अन्य भाषा जर शिकलो नाही तर आपल्याला काही करिअरच करता येणार नाही. हा जो भाषा भयाचा मनोगड्ड आहे तो आपल्याला दूर करावा लागणार आहे. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करता येऊ शकतं, मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला MPSC UPSC देता येऊ शकते. हा विश्वास आपल्या सर्वांनीच निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. मला असं वाटतं की यासाठी आपण सगळेच म्हणजे प्रकाशक, लेखक, संशोधक, पत्रकार, संपादक सगळ्या लोकांनी मिळून हे सगळं करण्याची गरज आहे. त्याशिवाय मराठी भाषेचा विकास होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी भाषेसमोर विविध स्वरूपाची आव्हानं आहेत. ती आजच आहेत असं नाही, ती अगदी यादवांच्या काळामध्ये होती, म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये सुद्धा ही आव्हानं होती. पण या आव्हानांना संधी मानूनच आपल्याला भाषेकडं आणि आपल्या अस्मितेकडं बघावं लागणार आहे, हे या निमित्तानं मी नोंदवू इच्छितो. खरं तर गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्र असा एक शब्द तुमच्या कानावर पडलेला असेल, ज्याची फार मोठी चर्चा होते आहे, आणि कालही विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी काही एक सूतोवाच केलेला आहे, म्हणजे हिंदी सक्तीचे करणं वगैरे. तर मला असं वाटतं की ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. या संमेलनाच्या निमित्ताने, संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की मराठी भाषेसाठी निकोप पर्यावरण तयार करण्याची गरज असताना आणि मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे असा आग्रह धरताना हिंदीची अनिवार्यता कुठल्याही अर्थाने समर्थनीय असू शकत नाही. मला असं वाटतं की शासनाने या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे. आज ज्या वास्तूमध्ये हे संमेलन होतं, हे एक अत्यंत पावन अशी जागा आहे, हे मंदिर आहे, आणि या संमेलनाची सुरुवातही इतक्या भक्तिमय वातावरणामध्ये झाली, म्हणजे इथे भजन कीर्तनाच्या संगतीनं आपण सगळेजण या संमेलनामध्ये सहभागी झालो. तर ही परंपरा काही आजची नाही, म्हणजे साधारणपणे 13व्या शतकापासूनची ही परंपरा आहे. या परंपरेनंच आपल्याला एक वैचारिक दिशा दाखवलेली आहे. म्हणजे या सगळ्या परंपरेचं जर परिशीलन आपण केलं, म्हणजे अगदी 13व्या शतकापासून तर आता 21व्या शतकाचा पूर्वार्ध आपला जगून होतोय. हा सगळा जर काळ आपण पाहिला तर तो साधारणतः 700-750 वर्षांचा आहे. या काळाचं परिशीलन जर आपण केलं तर आपल्या काय लक्षात येतं? एक लक्षात घ्या की संत चळवळीनं काय केलं, तर संत चळवळीने महाराष्ट्राला भक्ती, समता, मानवता आणि नैतिकता यावर आधारलेलं एक व्यापक तत्त्वज्ञान दिलं. या तत्त्वज्ञानानं काय केलं, तर या तत्त्वज्ञानानं महाराष्ट्राच्या समग्र जीवन व्यवहारामध्ये अत्यंत मूलगामी असं परिवर्तन घडवून आणलं. महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे त्यांनी लोकभाषेमध्ये लेखन केलं, संस्कृतला नाकारलं. सगळ्या संत परंपरेचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आज आपण जी मराठी भाषा अभिजात म्हणून मिरवतोय ना, तर या भाषेला खऱ्या अर्थानं जर कोणी अभिजात केलं असेल तर ते आपल्या या परंपरेनं केलेलं आहे. पुन्हा पंडिती परंपरेनं अलंकार प्रचुरतेकडे घेऊन गेले आणि त्यामुळे भाषा शब्दसंपन्न झाली खरी, पण ती सर्वसामान्यांपासून दूर गेली. हा सुद्धा एक इतिहास आहे. पुन्हा काही फरक पडला, तो पडला शिवकाळामध्ये. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे शाहिरी आणि लोकसाहित्यानं जी काही निर्मिती केली ती लोकजीवनाशी निगडीत अशी निर्मिती होती. परंतु खऱ्या अर्थानं 19वं शतक हे विचारांचं आणि संक्रमणाचं शतक उदयाला आलं, किंवा त्या काळामध्ये जी निर्मिती झाली त्याकडं आपण बघितलं पाहिजे. 19व्या शतकामध्ये केवळ भौतिक समृद्धीच आली असं नाही, तर अत्यंत महत्त्वाचे असे सांस्कृतिक बदल घडले, सामाजिक बदल घडले. नव्या राज्यव्यवस्थेमुळे आणि नव्या शिक्षण प्रणालीमुळे खूप सकारात्मक बदल महाराष्ट्राच्या जीवनामध्ये घडला. या काळामध्ये जी काही नियतकालिकं सुरू झाली त्याचा एक फार मोठा व्यापक परिणाम हा आपल्या समाज जीवनावर झालेला आहे असंही आपल्याला म्हणता येऊ शकेल. हा मुद्दा मी यासाठी घेतो आहे की त्या काळामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये ब्रिटिशांनी आपल्या लक्षात आणून दिलं की तुमच्या धर्मामध्ये फार अनिष्ट गोष्टी आहेत, म्हणजे बालविवाहासारखी असेल, सती जाण्यासारख्या प्रथा असतील, देवदेवतांचं काही असेल, त्या काळामध्ये धर्मातल्या उणिवावर त्यांनी बोट ठेवलं ब्रिटिशांनी. आणि हे पटल्यानंतर मग महाराष्ट्रातल्या अनेक तत्कालीन विद्वानांनी, म्हणजे अगदी बाबा पद्मनजी असतील, नावा टिळक असतील, या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये धर्मांतर केलं. काहींनी केलं नाही, पण त्यांना हे कळलं की आपल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. ही जाणीव 19व्या शतकामध्ये या विचार परंपरेनं आपल्याला करून दिली. आणि जर आपण आज 21व्या शतकामध्ये असू
तर ही जाणीव आपल्यातनं कुठे गेली असा माझा या निमित्ताने एक प्रश्न आहे. म्हणजे अगदी महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा महाराष्ट्रामध्ये सुरू केली, त्यानंतर महर्षी कर्व्यांनी मुंबईमध्ये स्त्रियांसाठी अनाथाश्रम सुरू केलं आणि स्त्री प्रश्नांच्या संदर्भामध्ये हे जे काही एक वैचारिक जागरण सुरू झालं ते फार महत्त्वाचं होतं. त्याचं कारण असं की त्या काळामध्ये पुरुषत्वाची अहंता किंवा श्रेष्ठता बाळगणारा एक फार मोठा वर्ग आपल्याकडे होता. तर या सगळ्या गोष्टींचं स्मरणही या निमित्तानं मी करतो. अगदी विठ्ठलरामजी शिंदे असतील, महात्मा गांधी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी पुढच्या काळामध्ये अस्पृश्यता निवारणासह समाज जीवनाचं आणि धर्मशास्त्राचं जे पुनर्मूल्यांकन केलं, ही गोष्टसुद्धा फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याही आधी म्हणजे कुठलाही वाङ्मयीन प्रवाह, म्हणजे जरी आपण असं म्हणत असलो की 1960 नंतर किंवा स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपल्याकडे वेगवेगळे वाङ्मयीन प्रवाह उदयाला आले, पण ते तसं नसतं. त्याची एक सांस्कृतिक पार्श्वभूमी काही वर्ष आधी झालेली असते. म्हणजे जसं की महात्मा चक्रधरांनी त्या काळामध्येही स्त्रीच्या विषयी लिहिलेलं आपल्याला दिसेल, स्त्रीच्या समानतेविषयी लिहिलेलं आपल्याला दिसेल. तर आजची जी काही फेमिनिझमची चळवळ पाहतो त्यामागे हा सगळा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. एका मुद्द्याचा मी उल्लेख करेन की साधारणपणे 2-2.5 वर्षांपूर्वी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा या पद्धतीनं आपण सगळीकडे तो साजरा केला. माननीय पंतप्रधानांचे तसे आदेश होते आणि ते स्वाभाविक होतं. त्याचं कारण असं की कुठल्याही देशाच्या इतिहासातला 75 वर्षाचा टप्पा हा फार महत्त्वाचा टप्पा असतो. पण मला असं वाटतं की 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही जर आपल्या सामाजिक मानसिक धारणा बदलणार नसतील तर मला वाटतं की आपण आपल्या स्वतःचंच पुनर्वाचन करण्याची गरज आहे रामभाऊ. म्हणजे आपल्याला अजूनही आपल्या समाज जीवनातनं जात बाहेर काढून ठेवता येत नसेल, धर्म बाहेर काढून ठेवता येत नसेल, लिंग किंवा वर्ण आपल्याला बाजूला काढून ठेवता येत नसेल, तर मला वाटतं की हा आपला पराभव आहे. हे मी यासाठी सांगतो आहे की इथे खूप जाणती मंडळी आहेत, लेखक मंडळी आहेत. लेखक कलावंतांनी या सगळ्या गोष्टीची चिकित्सा केली पाहिजे की हे का घडत नाही. केवळ झेंडे लावून, घरावर झेंडे लावून चालणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला कृतीमध्ये काहीतरी करावं लागणार आहे. मला असं वाटतं की दुसऱ्याची प्रतिष्ठा आपल्याला जपता यायला पाहिजे. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा आणि मानवता ही संस्कृतीची अंग आहेत, हे खरं आहे. पण वास्तव यापेक्षा भिन्न आहे. याकडे आपल्याला डोळे झाक करून चालणार नाही. म्हणजे ज्या महाराष्ट्राची ओळख आपण पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असं म्हणतो, मला सांगा ही ओळख खरंच आज आपल्याला अभिमानानं महाराष्ट्रात मिरवता येते का की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे? जर ती येत नसेल तर ती का येत नाही याचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यापाड्यामध्ये जा, तुमच्या आजूबाजूला सैरभैर झालेली तरुण पिढी तुम्हाला दिसते की भविष्य हरवलेली तरुण मुलं तुमच्या आजूबाजूला आहेत. आणि ही सगळी दिशाहीन मुलं मग कुठल्या तरी राजकीय झेंड्याखाली एकत्र येतात. वैचारिक प्रगल्भता नसणाऱ्या या मुलांचा तथाकथित नेते मग मोठ्या खुबीनं राजकीय वापर करतात आणि ही मुलं मग वेगवेगळ्या प्रकारे तडजोड करायला तयार होतात. बीड जिल्हा ही त्या अर्थानं ही खूप नकारात्मक पातळीवर आपल्याला त्याकडे बघता येईल. मला असं वाटतं आहे की सुसंगत विचार करण्याची क्षमता गमावलेली ही तरुण मुलं विविध धर्माचा अजेंडा घेऊन मिरवताना दिसतात. छोट्या छोट्या गोष्टीवर खूप अग्रेसिव्ह होतात आणि द्वेषाचं उदात्तीकरण करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला सहज एक गोष्ट सांगतो की मागच्या काही वर्षातलं वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीचं बदललेलं स्वरूप तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आपण त्या महापुरुषांची जयंती साजरी करतो आहोत की आपण आपल्या जातीचं वर्चस्व सिद्ध करतो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. तर हे भयंकर अशा एका काळामध्ये आपण आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण काय केलेलं आहे की आपण अलीकडच्या काळामध्ये चर्चा आणि चिकित्सेची दारं बंद झालेली आहेत. परिणामस्वरूप विवेकी आणि तर्कशुद्ध विचार करणारी पिढी किंवा माणसं आपल्यातनं बाहेर पडत आहेत. मला असं वाटतं की या गोष्टीचा संसर्ग आपण थांबवायला हवा. म्हणजे आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांचा विचार करायला हवं आणि त्यासाठी अशी संमेलनं फार उपयुक्त ठरतात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. भ्रामक अपेक्षांना बळी पडलेले नागरिक ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. म्हणजे जर उमेदवाराने मला पैसे दिले नाही तर मी घराच्या बाहेर मतदान करण्यासाठी पडणारच नाही, ही मनोवृत्ती काय सांगते
हे निकोप लोकशाहीचं लक्षण आहे का? तर मला वाटतं नाही. तर मला असं वाटतं की मतदानासाठी पैसे घेणारे आणि पैसे देणारे हे लोकशाहीचे संरक्षण करते होऊ शकत नाहीत. आणि जर मग तुमची काही अधोगती व्हायला लागली तर तुम्ही जाब विचारायला तुम्ही पात्रच नाही आहात. त्यामुळं ही गोष्ट या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आणि या संदर्भामध्ये साहित्यिक, कलावंत, पत्रकार आणि विचारवंतांनी किमान पातळीवर आपली नैतिकता जपून निर्भयपणे सत्याचा उच्चार करण्याची गरज या निमित्ताने मी आपल्यासमोर मांडतो आहे. एका घटनेचा मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे, फुलारी सर. ज्या घटनेनं मी लेखक म्हणून अस्वस्थ झालो, पण बाप म्हणूनही खूप अस्वस्थ झालो. आपण ती सगळी बातमी वाचलेली असेल की मुखेड तालुक्यातल्या एका तरुण बापानं आपल्या 7 वर्षाच्या मुलीची हत्या केली. कशासाठी? तर ज्याला 3 अपत्य आहेत त्याला ग्रामपंचायतीची निवडणूक लढता येत नाही म्हणून. बरोबर ना सर? गोरठेकर सर, बातमी वाचली ना आपण? तर आता हा नियम आहे शासनाचा की जर तुम्हाला 3 अपत्य असतील तर तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही. पण जगात असा कोणता निर्दयी बाप आहे की ज्याला निवडणूक लढवायची आहे, सरपंच व्हायचं आहे आणि मग तो 3ऱ्या मुलीला निजामाबाद जवळच्या एका कॅनॉलमध्ये फेकून येतो? मला असं वाटतं की आपला राजकारणाचा दर्जा कुठे घेत चालतो आहे ह्या गोष्टीची चिकित्सा करण्याची गरज आहे शिवा कांबळे सर. म्हणजे मी या घटनेनं लेखक म्हणून अस्वस्थ झालो, पण बाप म्हणूनही झालो. मी माझ्या मुलीला एक सापट मारली तर मला रडू येतं, वाईट वाटतं. आणि एखादा बाप आपल्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकतो, ही घटना आपल्या निर्दयीपणाची, अमानुषपणाची घटना आहे. या सगळ्याकडे म्हणजे माणूस सत्तेसाठी इतका अमानुष कसा वागू शकतो, क्रूर कसा होऊ शकतो, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे या घटनेला केवळ अपवादात्मक घटना म्हणूनही आपण दुर्लक्षित करू नये असं माझं मत आहे. तर मला असं वाटतं की या घटनेच्या निमित्ताने आपण सर्वांनीच आपल्या समाजमानाचा एक्सरे काढण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की बरं हे बाहेरून येत नाही, हे आपणच पेरतोय. इथे महत्त्वाची गोष्ट काय, हे आपण पेरतोय की राजकारणाचा आपल्या समकालीन जगण्यावर किती खोल प्रभाव असतो आणि माणसं किती असंवेदनशील, आत्मकेंद्री आणि अमानुष होऊ शकतात याचं हे उदाहरण आहे. मला असं वाटतं आपल्यासारख्या लेखकांनी प्रभाकरराव, मुकुंदराव या घटनेकडे नीट बघितलं पाहिजे. आणखी एक वेगळा मुद्दा तुमच्यासमोर मी ठेवेन. मला कल्पना आहे थोडासा उशीर होतोय, पण एक 10-15 मिनिटामध्ये आटोपतो फुलारी सर मी, किंवा जेव्हा बोर होईल मला सांगा, मी थांबतो. देशभर सध्या भौतिक विकासाची कामं खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही गेलात तर आता सिमेंटचे अवाढव्य रस्ते, पूल हे आपल्याला दिसत आहेत. छोट्या छोट्या गावामध्ये विमानतळ झालेले आहेत. प्रवास आणि पर्यटनाची आधुनिक साधनं आपल्या हातात आहेत. अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींची देवाणघेवाण ऑनलाईन करता येते. मला भूक लागली तर मी पटकन ब्लिंकिटवर ऑर्डर करतो आणि 10 मिनिटात वडापाव घरी येतो ना प्रणव. म्हणजे असा हा काळ आहे. ऑर्डर दिली की एकदम वस्तू आपल्या हातात हजर होते. मला या निमित्तानं एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. तो मुद्दा असा आहे की या सगळ्या भौतिक घडामोडी होत आहेत, समृद्धी आपण अनुभवतो आहोत, पण या निमित्तानं जी एक भावनिक मानसिक तुटलेपणा निर्माण होते आहे त्याचा पण विचार करण्याची गरज आहे. म्हणजे मारुती मुंडे यांच्या कोरोनाच्या कविता आहेत. मला असं वाटलं होतं की कोरोनानंतर तर खूप जग बदलेल, म्हणजे माणसं खूप प्रेमळ होतील, एकमेकांना मदत करतील. पण दुर्दैवानं उलटं घडलेलं आहे. माणसं जास्त हिंसक बनलेली आहेत. मला असं वाटतं की कोरोनानंतर निर्माण झालेली ही काही संरचना आहे, डिजिटल संरचना गोविंद, ही संरचना वरवर सुलभ जरी वाटत असली तरी या संरचनेनं आपला कौटुंबिक संवाद थांबवलेला आहे, आपल्यातला सुसंवाद नष्ट केलेला आहे. हे सगळे प्रश्न आता सामाजिकदृष्ट्या अत्यंत धोक्याचे बनत आहेत. म्हणजे आणखी एका बातमीचा उल्लेख करेन गोटेकर सर, परवाच तुम्ही वाचली असेल की गाझियाबादमध्ये 3 सख्या अल्पवयीन बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बरोबर ना? का तर त्यांना मोबाईल गेमचं व्यसन होतं आणि पालक म्हणाले की तुम्ही खेळायचं नाही. मग खेळायचं नाही तर त्या राहू शकत नाही. आय एम सॉरी पापा म्हणून तिघींनी वरून उडी मारली. एका मुलीचं वय 6, एकीचं 9, एकीचं 15. ह्या गोष्टी वाचल्यानंतर काय वाटतं फुलारी सर, म्हणजे मी फार अस्वस्थ होतो की शेवटी आपण कुठे चाललेलो आहोत, म्हणजे आपण काय पेरतो आहोत आणि ह्या तंत्रज्ञानानं आपल्याला काय दिलेलं आहे. मला असं वाटतं की त्या मुलीचं जाऊ द्या, पण आता त्याच्या आईबापाचा मनाचा तळठाव आपल्याला लेखक म्हणून घेता यायला हवा. की खूप अशा गोष्टी आहेत. म्हणजे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो. पुण्यामध्ये मुक्तांगण नावाची एक संस्था आहे, अनिल अवचटांनी स्थापन केलेली.
आता त्यांची कन्या मुक्ता चालवते आणि ती व्यसनमुक्तीसाठी कार्य करते, जसं प्रीतीताई किंवा संतोषराव काम करतात. त्या संस्थेत मी असंच एका पेशंटला घेऊन गेलो होतो काही वर्षांपूर्वी, आणि तिथे त्यांच्या त्या वेटिंग रूममध्ये बसलेलो होतो. कुणीतरी दारू पितंय, कुणीतरी तंबाखू खातंय, कुणाला तरी ड्रगचं व्यसन आहे, आणि म्हणून घेऊन आलेले हतबल नातेवाईक मी पाहिले. पण एका दाम्पत्याकडे पाहिलं आणि ते एकदम छान वाटत होते. एक गोंडस मुलगा आजूबाजूला खेळत होता त्यांच्या. मी त्यांना म्हटलं की तुम्ही कुणाला घेऊन आलात, कारण त्याच्यामध्ये आजारी असं कुणीच वाटत नव्हतं. आणि मग त्यांनी त्या दूर खेळणाऱ्या मुलाकडे बोट दाखवलं, म्हणे याला घेऊन आलो. म्हटलं याला काय झालं? आता ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची, म्हणजे आता टेक्नॉलॉजी कुठे गेली बघा, पण त्या काळातही त्याला मोबाईल गेमचं व्यसन जडलेलं होतं आणि ते व्यसन सोडण्यासाठी ते मुक्तांगणमध्ये घेऊन आले होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मोबाईल हा सुद्धा एक गेम असू शकतो. आज आपली पिढी अत्यंत अग्रेसिव्ह होते आहे, हिंसक होते आहे. जर आपण पालक म्हणून कुठे कमी पडत असू तर मला वाटतं की आपण स्वतः या गोष्टीचं चिंतन करण्याची गरज आहे. लेखक म्हणून सुद्धा आणि जागरूक पालक म्हणून सुद्धा आपण अशा घटनांकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. बरेच मुद्दे आहेत, ते लिखितमध्ये तुम्ही बघावेत. मी ते सगळे स्किप करतो कारण फार वेळ होईल त्यामध्ये. मला असं वाटतं की समाज माध्यमानं म्हणजे सोशल मीडियानं आपल्याला एक नवी स्पेस मिळवून दिली. म्हणजे मी ज्या काळात लिहित होतो त्या काळामध्ये जर समजा मला एखादी कविता छापायची असेल तर ती मग लिफाफ्यात टाकायची आणि मग ती लोकमतकडे पाठवायची आणि वाट बघत बसायचं ती कधी प्रकाशित होईल वगैरे. आता तो काही काळ राहिला नाही. मला माहिती आहे की मला 5-7 हजार लोक फॉलो करतात आणि मी लिहिलं की माझ्या वॉलवर ते टाकतो. म्हणजे एका अर्थानं समाज माध्यमानं काय केलेलं आहे की लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं, म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण याची एक नकारात्मक बाजू अशी आहे, म्हणजे एका अर्थानं सोशल मीडियानं भांडवलदारांची मक्तेदारी मोडून काढली, चांगली गोष्ट झाली. पण दुसरी बाजू अशी झाली की आपण प्रतिक्रियावादी झालो. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपण अधिकारानं बोललंच पाहिजे. देवेंद्र फडणवीसनं आत्मके केलं, त्यांनी तमकं केलं, कुठेतरी त्या युद्ध झालं अमेरिकेमध्ये. तुमचा अधिकार असो की नसो, आपण अत्यंत नकारात्मक स्वरूपाचे प्रतिक्रियावादी सुद्धा या काळामध्ये झालेलो आहोत. आणि म्हणून या माध्यमामुळे निवडणुका जिंकणं जसं सोपं झालं तसं दंगली भडकवणंही सोपं झालं. बरोबर ना सर? फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवणारी जर आजूबाजूला पिढी आपल्याकडे असेल तर मला वाटतं ही फार गंभीर गोष्ट आहे. म्हणून या निमित्तानं मला असं वाटतं की या माध्यमाचा अत्यंत विवेकानं सजगतेनं वापर करण्याची गरज आहे. आपण बघतो आहोत की ज्या काळामध्ये मी शिकत होतो किंवा तुम्ही शिकत होता त्या काळामध्ये आपल्याला जाणीव होत होती की आपण बेरोजगार आहोत. बरोबर? पण आताच्या पिढीला आपण बेरोजगार आहोत ही जाणीव होत नाही, कारण ते 24 तास मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. ही भयंकर गोष्ट आहे की आपण निरर्थक आहोत, आपण काहीच करत नाही. हे सगळं म्हणजे ते पॉर्न पाहत असतील, ते रील्स पाहत असतील, तर मला असं वाटतं की मोबाईलनं आपलं खाजगी जीवन संपुष्टात आणलेलं आहे. म्हणजे आपण कुठेही गेलो तर तुम्ही CCTVच्या नजरेत आहात किंवा तुम्ही काहीतरी GPS लावलेलं आहे. अशा सगळ्या काळात आपण आहोत. आणि मला असं वाटतं की प्रभाकरराव कितीही म्हटले की कवितेला पर्याय देता येणार नाही, ही खरीच गोष्ट आहे की सर्जनशीलता काही यंत्रातनं येणार नाही. पण तरी मला असं वाटतं की सकारात्मक क्रियाशीलतेचा, प्रतिभेचा, सर्जनाचा आणि करुणेचा अस्त होऊ नये अशी मला एक मनापासून माझी इच्छा आहे. म्हणजे आपण सगळेच आता विस्मरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. म्हणजे मला कुठे जायचं असेल तर मी लगेच म्हणतो की गुगल मॅप पाठवा. म्हणजे आपल्याला जर गुगल मॅपशिवाय प्रवास करता येत नसेल तर आपलं विस्मरण होतंय ना सर. म्हणजे 10-20 वर्षांपूर्वीपर्यंत आपण फक्त कुणीतरी सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी तर आपण तिथे पोहोचत होतो. आता मात्र आपण पोहोचत नाही, आपण ते बघत बघत पोहोचतो. याचा अर्थ मेंदूचा एक कप्पा आपला निष्क्रिय झालेला आहे. तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. AI किंवा ChatGPTनं मराठी शाळाचा सोडा, विद्यापीठ किंवा महाविद्यालयाची उपयुक्तता संपुष्टात आणलेली आहे. भविष्यामध्ये आपण अत्यंत गंभीर वळणावर उभे आहोत. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. मला असं वाटतं की या यंत्रामुळे काय होईल की समाजातून ज्ञाननिर्मितीचे, सृजनाचे तार्किक आधार नष्ट होणार असतील तर मानवी जगणे हा एक निव्वळ अर्थशून्य खेळ ठरण्याची शक्यता आहे. शेवटचा मुद्दा मी मांडेल फक्त, जो मला जाणीवपूर्वक मांडायचा आहे, तो आहे साहित्य आणि पर्यावरण या संदर्भातला. या निमित्तानं मी आपलं लक्ष एका वेगळ्या मुद्द्याकडे वेधू इच्छितो आणि तो मुद्दा म्हणजे वन्यजीव आणि माणसातील संघर्ष. मराठी ललित साहित्याचे जे वाचक असतील त्यांना माहिती की मराठी साहित्यामध्ये अगदी व्यंकटेश माडगुळकरांपासून तर कृष्णात खोतांपर्यंत, गुणी दांडेकर, दुर्गा भागवत, ल.म. कडू अशा कितीतरी जणांनी
पर्यावरणाविषयी काही एक विचार मांडलेला आहे, पण तरी मला असं वाटतं की अजूनही व्यापक सहानुभूतीने, संवेदनशीलतेने पर्यावरणीय प्रश्नांकडे बघणाऱ्या लेखकांचा मराठीमध्ये मोठा अभाव आहे. मानवी संस्कृती ही पर्यावरणातून सिद्ध होत असते. किंबहुना माणूस आणि निसर्ग या दोन गोष्टी परस्परावलंबी असतात. साधारणतः 5-50 वर्षापूर्वीचं पर्यावरण आणि आजचं पर्यावरण यामध्ये फार मोठा फरक आहे. पूर्वीच्या काळी माणसाचं निसर्गाशी, वन्यजीवांशी आणि एकूणच निसर्ग तत्वाशी आत्मीय नातं होतं. मात्र जसजसं औद्योगिकीकरण वाढत गेलं, शहरीकरण वाढत गेलं आणि पर्यावरणीय प्रश्न अत्यंत गंभीर बनत गेलेले आहेत, हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कधी काळी पर्यावरणाकडे एक मूलभूत तत्व म्हणून आपण पाहत होतो. आता मात्र माणसाची धारणा बदललेली आहे आणि पर्यावरणाकडे केवळ आपण जगण्याचं एक साधन म्हणून पाहतो आहोत. म्हणजे आज हवा, पाणी, माती, पशु, पक्षी आणि एकूणच जैवविविधतेवर जे काही संकट आलेलं आहे ते फार भयावह वळणावर आहे. म्हणजे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो वगैरे. म्हणजे केवळ हवामान बदल किंवा प्रदूषण एवढ्याच पुरता हा मुद्दा महत्त्वाचा नाही, तर माणसाच्या अतिरेकी व्यवहारामुळे, असंवेदनशीलतेमुळे विविध स्वरूपाच्या आपत्तींना सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येणार आहे. म्हणजे आपण बघा की खेड्यापाड्यामध्ये आता JCB सारखे महाकाय यंत्र पोहोचलेले आहेत. एका क्षणामध्ये तुम्हाला झाडं तोडता येतात, एका क्षणामध्ये तुम्हाला डोंगर पोखरता येतो, एका क्षणामध्ये काय जे करता येतं. तर मला असं वाटतं की संपूर्ण पृथ्वीवर माणसानं आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आहे आणि पशुपक्ष्यांचं, झाडांचं संपूर्ण अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. विकासाच्या भ्रामक कल्पनांनी माणसं वेडी झालेली आहेत. विविध स्वरूपाच्या प्रकल्पासाठी रस्ते, धरण आणि अन्य गोष्टींसाठी जमिनीचं संपादन केलं जातं. जमिनीवर केवळ माणसाचा मालकी हक्क नाही, हेच आपण विसरत चाललेलो आहोत. आपल्या इतकाच या पृथ्वीवर पशुपक्ष्यांचा देखील अधिकार आहे. विस्थापित माणसाचं सरकारकडून तात्पुरतं पुनर्वसन केलं जातं. मगाशी इबिदार सर सांगत होते, तर हत्ती, अस्वल या प्राण्यांनी आपला अधिवास बदललेला आहे. शेतीमातीशी ज्यांचा संबंध आहे त्यांना या प्राण्यांच्या स्थलांतराची खूप मोठी झळ बसत आहे. विदर्भामध्ये जंगलात वाघांनी हल्ला केल्यामुळं 2021मध्ये मला वाटतं 250 लोकांचा मृत्यू झालेला होता. आपल्याकडे सुद्धा अगदी पुणे, मुंबईपासून तर नांदेडसारख्या ठिकाणी गावोगावी बिबट्या दिसत आहेत. एक लक्षात घ्या की हे प्राणी जैविक गरजेच्या पूर्ततेसाठी येतात, कारण त्यांचं अन्न आपण हिसकावून घेतलं ना, त्यांचा अधिवास आपण नष्ट केला. त्यामुळं ऊसाची शेती असेल किंवा दाट झाडी असेल, हे नवं पर्यावरण त्यांना हवं आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करेन मी. बिबट्यांच्या अधिवासातील बदलामुळे त्यांच्या जनुकीय विविधतेवरही परिणाम झालेला आहे आणि ते सगळे प्राणी आता भिन्न भिन्न पर्यावरणाशी जुळवून घेत आहेत. रानडुक्कर, हत्ती किंवा घोणस चावून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. ही सुद्धा किती गंभीर गोष्ट आहे. म्हणजे जो माणूस रात्री शेतात जातो आणि साप चावला आणि मेला, तर हे प्रश्न मला वाटतं लेखकाच्या आस्थेचे प्रश्न असले पाहिजेत. की आपण हे परिघाबाहेरचा प्रश्न म्हणून, मी काही पर्यावरण तज्ज्ञ म्हणून मी इथे मांडत नाहीत, मी लेखकाच्याच परिभाषेमध्ये बघतो आहे की एक शेतकरी पहाटे शेतामध्ये गेला आणि अस्वलाने किनवटच्या जंगलामध्ये त्याच्यावर हल्ला केला आणि तो मेला. त्यानंतर मग त्याचं कुटुंब, याच्याकडे मी बघतो. म्हणजे त्याच्यानंतर त्याचं काय. तर मला असं वाटतं की लेखक म्हणून एवढी संवेदनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे की पर्यावरणाचा ऱ्हास हे केवळ एक वैश्विक संकट आहे म्हणून बोंबलून चालणार नाही, तर मानवी मूल्यांशी सुद्धा हा प्रश्न आपल्याला जोडून घ्यावा लागणार आहे. आपली जी काही उपभोक्तावादी वृत्ती आहे ती थोडीशी कमी करावी लागणार आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की या वास्तवाचं चित्रण लेखकानं केलं पाहिजे आणि पर्यावरणीय प्रश्न हा सुद्धा सामाजिक न्यायाचा मुद्दा म्हणून आपल्याला मांडता आलं पाहिजे, हे मला लक्षात घ्यायचं आहे. गावोगावी फ्लायओव्हर झालेले आहेत, त्यामुळे एक इकोसिस्टीम बाधित झाली. मागे बालाजी सुतारांनी फार चांगलं लिहिलेलं होतं. परंतु दर 5-7 किलोमीटरवर तुम्हाला 4-6 कुत्रे मरून पडलेले दिसतात वाहनांच्या धडकेने. मला वाटतं की ही भयंकर गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही प्रवासाला 100 किलोमीटरचा प्रवास करा, तुम्हाला निदान 2-3 कुत्रे गाडीखाली येऊन मेलेले दिसतात. म्हणजे आपण हे सांगतो आहोत की आपण ज्या विकासाच्या भ्रामक कल्पना बाळगून आहोत आणि त्यावेळी एका प्राण्यांचा अधिवास नष्ट करून त्यांचं जगणं कसं आपण हतबल करून टाकलेलं आहे, या गोष्टीकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. म्हणजे कधी काळी संत तुकोबाने वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं म्हटलेलं होतं. या सर्वांच्या संदर्भामध्ये वनचरे म्हटलं होतं, सोयरे म्हटलं होतं. पण हे सोयरे पण दुर्दैवानं आपल्याला आज जपता येत नाही. जगभरातल्या काही देशामध्ये, विशेषतः युरोपामध्ये
काही देशांनी पर्यटकांवर बंदी घातलेली आहे की तुम्ही आमच्या देशात येऊ नका, तुमची आम्हाला गरज नाही. का घातलेली आहे? तर या बंदीच्या मागे त्यांची काही राजकीय धोरणं असतील, सुरक्षाविषयक काही चिंता असतील, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणीय संरक्षण. गेल्या काही वर्षापासून पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि या पर्यटनामुळे पर्यावरणाचा प्रचंड ताण वाढतो आहे, कचरा आणि प्रदूषण वाढतं आहे, शहराच्या सुविधावरही ताण वाढतो आहे. अशा वेळी काही देशांनी फक्त एक निर्णय घेतला आहे की केवळ जबाबदार आणि संस्कृतीप्रेमी पर्यटकांनाच देशामध्ये प्रवेश दिला जायचा. नाही तर तुम्ही गड किल्ल्यावर जाता आणि तिथे दारू पिता तर ह्याला काही पर्यटन म्हणत नाहीत किंवा तुम्हाला तो काही तुमच्या अस्मितेचाही मुद्दा नसतो. मला असं वाटतं की पृथ्वीला ओरबाडून आपल्याला तात्कालिक सुख मिळेलही, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम हे आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर होणार आहेत. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळं आपण पर्यटनाच्या बाबतीतसुद्धा अत्यंत जागरूक झालं पाहिजे. ज्या प्रश्नाविषयी आपण अत्यंत आस्थेनं विचार करायला हवा तेच प्रश्न आपण आज परिघाबाहेर ठेवत आहोत. नको त्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून झुंजत आहोत. धर्म आणि जातीच्या फुटकळ अहंकाराला कुरवाळण्यापेक्षा पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज. पण मला कल्पना आहे की पुष्कळ वेळ झालेला आहे, पण तरीही जेवढं काही मांडता येईल ते या निमित्तानं मी मांडण्याची प्रयत्न केलेला आहे. आपल्याशी खूप मोकळेपणानं बोललो याचं कारण आपण साहित्य संमेलनाला आलेला आहात आणि साहित्य संमेलन ही सांस्कृतिक एकोप्याची जागा असते. इथे मला भय वाटत नाही, इथे मी अत्यंत धाडसानं बोलू शकतो. आपण मला इथे शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. विशेषतः फुलारी कुटुंबियांनी हा जो मला सन्मान दिला त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत समर्पक आणि वर्तमान भविष्याच्या सर्व विषयांना आपण स्पर्श केलात. आपला रोखठोकपणा याही इथे दिसून आला. त्यामुळे तर मग पी विठ्ठल हे नाव मराठी साहित्यामध्ये अत्यंत अभिमानानं उच्चारलं जातं. गोरठ्याच्या मातीमध्ये आपल्या मनोगताबद्दल आम्ही आपले ऋण व्यक्त करतो. उद्घाटकीय या सोहळ्याचं आभार प्रदर्शन न करता पुढल्या सत्राला आम्ही सुरुवात करणार आहोत. यानंतर कथाकथन हे सत्र सुरू होईल. विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा आपला आभार व्यक्त करत लगेच कथाकथनाला आम्ही सुरुवात करणार आहोत. कथाकथन सत्राचे अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी हेबिद्दार सर यांना विनंती करतो की आपण कथाकथन सत्राचं अध्यक्षपद इथे स्वीकारून पुन्हा सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कथाकथन सत्र ऐकण्यासाठी या विचारपीठाच्या पुढच्या खुर्च्यांमध्ये असं झालं तरी चालेल. माधव चौधरी धाराशिव शिराळे यांनाही विनंती करतो की आपण हे विचारपीठावरती यावं आणि